मिळणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले। 10 जानेवारी 2006च्या शासन निर्णयानुसार वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेमध्ये सूट देण्याची तरतूद आहे। याचा आधार घेत गवळीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। दरम्यान या प्रकरणामध्ये कोर्टाने अरुण गवळीच्या सुटकेचे निर्देश दिलेले आहेत। दरम्यान अरुण गवळी यांचे वकील मीर नगमन अली यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। तर स्टेट गव्हर्नमेंटने असं आर्ग्युमेंट केलं की एटसेट्रा यूज केल्यामुळे इव्हन MCOC कन्व्हिक्टही आहे, यालाही ती बेनिफिट देता येणार नाही, ते सुद्धा कोर्टाने खारिज केलं। आणि आता जे रिस्पॉन्डंट्स आहे स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, मंत्रालय आणि DIG प्रिझन्स जेल सुपरिटेंडंट यांना डायरेक्शन दिलेलं आहे की 1 महिन्याच्या आत आपण त्यांच्या रिलीजबद्दल फैसला घेण्यात यावा आणि 4 हफ्त्यांचा त्यांना वेळ दिलेला आहे त्यांना रिलीजबद्दल फैसला घेण्यासाठी।